भारतीय जनता पार्टी डाकूंचं पार्टी आहे असं तुम्ही म्हणताय, पण तुमचे अनेक जुने सहकारी आज दिलीप मानेंसारखे असतील, राजन पाटील साहेबांसारखे असतील, अनेक सहकारी आज भाजपमध्ये जात आहेत आणि तुम्ही सुद्धा लोकसभेला तिकीट मागितलं होतं भाजपकडून. काय सांगाल आज म्हणजे हा साक्षात्कार कधी झाला? नाही, हा साक्षात्कार होण्यासाठी नाही, त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला माहिती होतं ही भारतीय जनता पार्टी मलाही तिकीट देऊ शकत नाही, पण माझ्याही पार्टीला माझ्यापासून आमचे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही आणि मोहिते पाटील विरोधात लढत होतो, त्या बाजूला आम्हाला एकत्र येण्यासाठी ती आमचा इव्हेंट गरजेचा होता आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीनं तो एक स्ट्रॅटेजीचा भाग होता. म्हणून या ठिकाणी जे आजही विरोधामध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी काय मला दहशत करत नसतील काय, मला काय आश्वासनं देत नसतील काय, पण ह्या सगळ्याच्या छताडावर मी आज जो उभा आहे याचं कारण असं आहे की हा अशा पद्धतीचं राज्य असता कामा नये, ते जनतेचं असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे. म्हणून तुम्हा पत्रकारांनाही मी विचारत होतो की 12 वर्षामध्ये याने बांधलेल्या एखाद्या धरणाचं नाव सांगा. हे फटे काढू शकत नाही आणि हे धरणं बांधणं तर खूप दूरची गोष्ट आहे.